युरिया उत्पादनात कोणता देश सर्वाधिक जास्त युरियाचे उत्पादन घेत असतो? म्हणजे कोणत्या देशात युरियाची निर्मिती सर्वाधिक जास्त प्रमाणात होत असते? त्याचबरोबर भारतामध्ये अशा कोणत्या कंपन्या आहेत जी युरियाची निर्मिती करत असतात? का भारत मोठ्या प्रमाणात युरिया आयात करत असतो? का त्याचबरोबर भारत युरिया निर्यात करतो? अशा भरपूर साऱ्या गोष्टींची चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. युरियाचे उत्पादन सर्वाधिक जास्त चायनामध्ये होत असते. आपण गेल्याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की चायना डीएपी उत्पादनात सुद्धा सर्वात जास्त अग्रेसर असलेला देश आहे. तसेच युरिया उत्पादनात सुद्धा चायना सर्वप्रथम क्रमांकावर आहे. जगाच्या जवळपास 28% उत्पादन एकट्या चीनमध्ये होत असते. त्याचबरोबर चायना मोठ्या प्रमाणात युरिया निर्यात सुद्धा करत असतो. चायना जवळपास निम्म्यापेक्षा जास्त देशांना युरिया निर्यात करतो. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर होतो रशिया. रशियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात युरियाची निर्मिती केली जात असते. जवळपास जगाच्या 10% इतकी युरियाची निर्मिती रशियामध्ये केली जात असते. परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपन्या सुद्धा रशियाकडे आहेत. त्यामुळे रशिया सुद्धा चांगल्या प्रमाणात युरियाची निर्मिती करत असतो. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर येतो अमेरिका. अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात युरियाचे उत्पादन होत असते. आपण गेल्याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की फर्टिलायझर उत्पादनामध्ये अमेरिका सुद्धा अग्रेसर आहे. अमेरिकेतील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात युरिया लागत असतो. त्यामुळे अमेरिका चांगल्या प्रमाणात युरियाची निर्मिती करतो. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर येतो भारत. भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात युरियाची निर्मिती केली जाते. जगाच्या जवळपास 8% इतकी युरियाची निर्मिती भारतामध्ये सुद्धा केली जाते आणि सर्वात जास्त युरियाचा वापर होणारा देश आहे भारत. युरिया उत्पादनात भारत 4थ्या नंबरवरती जरी असला तरी भारताला मोठ्या प्रमाणात युरियाची आयात करावी लागत असते. तर भारत भरपूर साऱ्या देशाकडून युरियाची आयात करत असतो. भारत सर्वात जास्त रशियाकडून युरिया घेत असतो. अगोदर भारत चायनाकडून घेत होता, परंतु चायनाने खात निर्यातीसाठी काही बंधने लावलेली आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात डीएपी तसेच युरिया ह्या खतांची आयात करतोय. त्याचबरोबर भारत इजिप्त, सौदी अरेबिया ह्या देशाकडून सुद्धा आयात करत आहे. भारत खूप मोठ्या प्रमाणात आयात करतो. 2023चा जर आकड्याचा जर विचार केला, भारताने $3.4 अब्ज युरिया आयात केलेला होता. भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात युरियाची निर्मिती होऊन देखील भारत आयात करतो. म्हणजे भारतात खूप मोठ्या प्रमाणात युरियाचा वापर होत असतो. आपण भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की ब्राझील सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे, ऊस उत्पादनात सुद्धा अग्रेसर आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात युरियाची गरज असते. म्हणजे भारत ज्या प्रमाणात आयात करतो त्या प्रमाणात ब्राझील सुद्धा युरियाची मोठ्या प्रमाणात आयात करत असतो. आता अमेरिका दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश जरी असला, अमेरिकेमध्ये सुद्धा पेरणीच्या वेळी म्हणा त्या टायमिंगला अमेरिका सुद्धा मोठ्या प्रमाणात युरियाची आयात करत असतो. आपण भारतात मिळणाऱ्या युरियाची तुलना अन्य देशाच्या युरियाशी जर केली तर ती खूप जास्त आहे. भारतात जो मिळणारा युरिया आहे तो शेतकऱ्याला खूप कमी किमतीत मिळतो. ज्या प्रमाणात भारत सरकारने युरियाला सबसिडी दिलेली आहे, त्याचबरोबर डीएपी खतावर सुद्धा सबसिडी दिलेली आहे. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना फर्टिलायझर खूप कमी किमतीत मिळते. तोच जर विचार बाहेरील देशासोबत केला तर त्या देशात फर्टिलायझरची किंमती खूप जास्त आहे. भारत सरकारने जवळपास 80 ते 90% इतकी सबसिडी दिलेली आहे युरियावरती. म्हणजे युरियाची एका बॅगची किंमत 2660 रुपये. ती बॅग शेतकऱ्याला फक्त 266 रुपयाला भेटत असते. म्हणजे जवळपास 80 ते 90% इतकी सबसिडी दिलेली आहे. आणि युरिया हा एक प्रमुख खत आहे. त्यामुळे युरिया हा प्रत्येक पिकासाठी वापरला जातोच. पिकाची वाढ तसेच पिकात हिरवळपणा ठेवण्यासाठी युरियाची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते. फर्टिलायझरसाठी 1.16 लाख कोटी इतके बजेट प्रस्थापित केलेले आहे. दरवर्षी भारत सरकार 1 लाख कोटी इतकी सबसिडी देतो, ती फक्त युरियावरती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जाते. तसेच भारत सरकारने अलीकडच्या काळामध्ये नॅनो युरियाची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केलेली आहे. कारण कमी किमतीत आणि जमीन नापीक सुद्धा होत नाही त्यामुळे, आणि रिझल्टही लवकर भेटतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.